करमाळा पोलिसांची धडाकेबाज कारवाई 10 किलो 248 ग्रॅम गांजासह आरोपी जेरबंद। करमाळा पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत 10 किलो 248 ग्रॅम गांजा, एक मोटारसायकलसह असा एकूण 3,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी राहणार गुजरगल्ली, करमाळा, जिल्हा सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। पोलीस हवालदार अर्जुन भारत गोसावी यांना गोपनीय माहितीच्या आधारे सायकर प्लॅटिंग परिसरात सापळा रचण्यात आला। रात्रीच्या सुमारास देवीचा माळ परिसराकडे जाणाऱ्या चौकात संशयित हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अडवून चौकशी केली। त्यावेळी त्याच्याकडील मोटारसायकलची पंचासमक्ष झडती घेतली असता वाहनाच्या मधोमध ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत 10 किलो 248 ग्रॅम गांजा आढळून आला आहे। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 2,56,200 रुपये असून मोटारसायकलची किंमत 50,000 रुपये आहे। अशा प्रकारे एकूण 3,06,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, करमाळा उपविभागाचे प्रभारी अधिकारी तसेच अंजना कृष्णा DS सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल रणदिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविराज गटकुळ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब कोकाटे यांनी सहभाग घेतला। शहरामध्ये जे आता गांजा कारवाई करण्यात आली त्या संदर्भात काय म्हणतात? नमस्ते, मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। करमाळा पोलीस ठाणेकडून शनिवार दिनांक 6 जून रोजी 10 किलो गांजा जप्तीची कारवाई झालेली आहे। त्याची माहिती मी आपणास देत आहे। यामध्ये अशी हकीकत आहे की आम्ही दैनंदिन कर्तव्य करत असताना बातमी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील करमाळा बायपास येथील साडेकर प्लॉटिंग या अंधाराच्या ठिकाणी एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती मिळाली होती। त्यावरून आम्ही सर्व आमचा पोलीस स्टाफ, त्याचप्रमाणे शासकीय पंच, त्याचप्रमाणे वजनासाठी लागणारा तराजू काट्याचा मालक असे सर्वजण योग्य ती पूर्व परवानगी घेऊन आम्ही सदर ठिकाणी गेलो असता एक आम्हाला जो संशयित इसम होता तो आम्हाला पाहून पळून जावं लागला। त्याचा पाठलाग करून आम्ही त्याला साधारण देवीचा माळ इथं पकडलेला आहे आणि त्याच्या ताब्यातून साधारण 10 किलो 248 ग्रॅम गांजा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे। सदर गांजाची किंमत ही 2,56,200 रुपये असून त्या इसमाकडे एक हिरो मेस्ट्रोची स्कूटर आहे ती पण जप्त करण्यात आलेली आहे। असं एकूण 3,06,200 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची जी हकीकत यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन भरत गोसावी यांनी फिर्याद दिलेली आहे। त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 540/2026 NDPS ऍक्ट कलम 8(क)20(ब)(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करत आहेत आणि सदरची जी कामगिरी आहे ती आम्ही आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडे सर, त्याचप्रमाणे आमचे SDPO सर ज्यांच्याकडे सध्या करमाळा उपविभागात चार्ज आहे असे श्री प्रशांत डगळे सर, आमच्या अंजना कृष्णा VS मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस हवालदार अजित उबाळे, अर्जुन गोसावी, अमोल रणदिल, चेतन पवार, रविराज गटकुळ आणि बापूसाहेब कोकाटे यांनी केलेले आहे।